नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. श्री स्वामी समर्थ. तर बघा, मी कामावर आली आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि या टॉवरमध्ये येते मी कामाला. तर आज मी उशिरा कामावर आलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, कामावर मी एंट्री केलेली आहे. तर आता उशिरा म्हटलं तर शनिवार रविवार म्हटलं ना, उशिरा म्हटलं ना की मग मला दुपार होते घरी जायला. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आता माझ्या कामावर कुठल्या कुठल्या रेसिपी बनवते. तर पहिल्या कामावर मी पोचलेली आहे. पहिल्या कामावर मी पोचली तर मला गेट जवळच आंटी दिसल्या, म्हणजे ज्या दीदीकडे मी कामाला जाते त्यांच्या सासूबाई त्या आलेल्या आहेत थोड्या दिवसासाठी. तर दार उघडाच होता. तर इकडे आल्यावर पेस्टो राईस बनवला. मस्तपैकी व्हेजिटेबल्स टाकल्या आणि बेझिल्स टाकली आणि हा पेस्टो राईस बनवला. त्यासाठी पेस्टो सॉस बनवला आणि त्यानंतर पेस्टो राईस बनवला. तर या पेस्टो राईसची फुल रेसिपी आणि फुल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. जर तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. खूपच टेस्टी झालेला आहे. जेवढा छान दिसतोय हा तेवढाच टेस्टी झालेला होता पेस्टो राईस. ह्याच्यात खूप साऱ्या व्हेजिटेबल्स टाकलेल्या, बेल पेपर, शिमला मिरची, बेबी कॉर्न पण टाकलेले, त्यानंतर कांदा टाकलेला, खूप साऱ्या व्हेजिटेबल्स टाकलेल्या. तर तुम्ही हा पेस्टो राईस नक्की ट्राय करा. ह्याची फुल रेसिपी आहे चॅनलवर. तर पेस्टो राईस हा लंचसाठी बनवला. तर ब्रेकफास्टसाठी बनवला आहे आलूचे सँडविच. तर बटाट्याची भाजी टाकून आपण जे सँडविच बनवतो ना, त्यासाठी ही बटाट्याची भाजी बनवलेली आहे. तर दीदी आणि भैया दोघं झोपले होते, तर मी फक्त बटाट्याची भाजी बनवली. आणि मग त्यांच्याकडे जो मुलगा आहे ना, जो भैया काम करतो ना, तो त्यांना गरमागरम सँडविच बनवून देणार आहे. तर दोघं सुट्टी असल्यामुळे उठले नव्हते, तर त्यामुळे मग मी पेस्टो राईस बनवला आणि त्यानंतर आलूचे म्हणजे भाजीची तयारी सगळी करून आली. मग तो सँडविच करून येईल. तर अशा प्रकारे माझं पहिलं काम झालेलं आहे. तर आता मी दुसऱ्या कामावर चाललेली आहे. तर त्यासाठी मला ह्या टॉवरमधनं दुसऱ्या टॉवरमध्ये जायचं आहे, जे माझं नवीन काम आहे तिकडे मला जायचं आहे. तर आता तिकडे तर खूपच वेळ लागतो, कारण ते नवीन काम आहे, मोठं काम आहे. तर तिकडे काय बनवते ते तुम्हाला दाखव. तर बघा, मी आतमध्ये एंट्री केलेली आहे. इथून आता मी लिफ्टमध्ये जाणार आहे. रिसेप्शनमधनं आतमध्ये गेली. आता नवीन कामावर मी तिकडे काय बनवणार आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण त्याआधी मी लिफ्टचं बटन दाबते आणि लिफ्टनी चाललेली आहे त्या दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर मी कुठली रेसिपी बनवते, काय रेसिपी बनवते ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर लिफ्टमध्ये आली आहे. लिफ्टमधनं आल्याच्यानंतर बघा बसली आहे. मला स्टूल होता तिथे लिफ्टमध्ये बसायला, तर बसली आणि तुमच्याशी गप्पा मारायला लागली. तर बघा, आपल्याला कामं तर मिळतात पण सगळी लोक एकसारखे नसतात. तर प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाचं वागणं वेगळं असतं, सगळे सारखे नसतात. तर बघू शकता दुसऱ्या घरी मी पोचलेली आहे. तर आता इथे काय बनवते ते दाखवते. तर इकडे बघा, मी एवढ्या साऱ्या भाकरी बनवलेल्या आहेत. तर ह्या छोट्या आणि ह्या मोठ्या. तर इथे आज सर्व पित्री अमावस्येचं ते घास टाकणार आहे, म्हणजे नैवेद्य दाखवणार आहे पित्रांना. तर त्याचा स्वयंपाक होता. त्यानंतर बटाटे वडे तळले आहेत. छोट्या आणि मोठ्या दोन प्रकारच्या भाकरी केलेल्या आहेत. या ज्वारीच्या भाकरी आहेत, त्याला तूप लावलेलं आहे. त्यानंतर वडे तळल्यानंतर हा फ्राईड राईस बनवलेला आहे, म्हणजे पुलाव बनवलेला आहे. गाजर, बीन्स आणि मटार टाकून हा मस्तपैकी पुलाव बनवलेला आहे. आणि त्यानंतर मी भाजीमध्ये बनवलेले आहे ते दाखवण्याआधी हे थालीपीठं बनवलेली आहेत. नाश्त्यासाठी ही थालीपीठं बनवलेली आहेत. तर थालीपीठं पण म्हणू शकता तुम्ही किंवा ठेपले पण म्हणू शकता. तर हे ठेपले, ह्याच्यात मेथीची भाजी आहे. हे मी लाटून केलेले आहेत, पण ती लोक थालीपीठ म्हणतात, मी ठेपले म्हणते. तर मेथीचे थालीपीठे बनवलेत आणि वांग्या बटाट्याची भाजी बनवलेली. तर इकडचा स्वयंपाक झाला. आता मी चालली आहे तिसऱ्या कामावर. तर तिसऱ्या कामावर मी काय बनवते ते दाखवते. तर आपला विषय चाललेला कामावर जायच्या आधी की मला कमेंट आलेली, ताई तू एवढी नॉनस्टॉप 3-3 कामं करते, तुला कुठे चहा नाश्ता मिळतो का नाही. तर हे बघा, कुठे कुठे म्हणजे कोणी कोणी विचारतं तरी की चहा घेता का, किंवा चहा घ्या ना. कुठे कुठे चहा मिळतो सुद्धा, पण कुठे कुठे तर अशी लोक असतात ना, नाश्ता वगैरे सोडा, पाणीसुद्धा मिळत नाही. तर सगळी लोक सारखी नसतात, सगळी लोक एकाच स्वभावाची नसतात. तर ते समजून घेत नाही, किंवा त्यांच्या मनामध्ये आम्ही कामाला येतो म्हणजे काय, आम्ही एकदम खालच्या थराचे लोक असतो असे सुद्धा समजणारे लोक आहेत. तर तुमचा कप वेगळा, तुमचा ग्लास वेगळा, इकडे आल्यावर तुम्ही ह्याला हात लावायचं नाही, त्याला हात लावायचं नाही, असे सुद्धा करणारी लोक असतात. आणि काही लोक तर असे असतात ना, तर माझे हे जे 2 कामं आहेत ना एवढे चांगले आहेत, कारण हे जुने कामं आहेत. सोबत खाणार म्हणजे सोबत रीमा तुम्ही चहा घ्या ना,
तुमच्यासाठी पण करा, माझ्यासाठी पण करा चहा असं बोलणारे आहेत. पण शक्यतो कसं आहे ना, माझा लागोपाठ कामं असतात. मग मी स्वतः नाही म्हणते की नको मला कामावर जायचं आहे, मला आता वेळ नाही आहे. नाही पण मग अर्धा कप चहा घ्या ना, ॲटलिस्ट ते चहासाठी पण तरी विचारतात. पण काही ठिकाणी असतं ना की नवीन गेलं की बाबा ही येईल, मग ही यायच्या आधी चहा बनवण्यापेक्षा ही यायच्या आधीच चहा पिऊन घ्यावा. तर असे लोकंसुद्धा असतात. तर बघा मी तिसऱ्या कामावर आली. आज इकडे पण भाकरीच करायच्या होत्या, तर ज्वारीच्या भाकरी केल्या. त्यानंतर बेसन टाकून ही पालकची भाजी केलेली आहे. त्यांना अशी बेसनातली पालक खूप आवडते, तर ही बेसनातली भाजी पालक टाकून भाजी केलेली आहे. खूप टेस्टी लागते. ह्याची रेसिपी तुमच्याबरोबर मी नक्की शेअर. अजून मला भेंडीची भाजी करायची होती, पण मॅडमना भाकरी आणि भाजी पहिले बनवून दिली आणि त्यांना ताट वाढून दिलं. तर बघा ही माणसाला माणूस का समजत नाही लोक. आज सर्वपित्री अमावस्येचा स्वयंपाक बनवायचा होता, एवढी थकली होती, पण त्या घरात मला पाणीसुद्धा प्यायला मिळालं नाही. पण ह्या तिसऱ्या घरी आली ना, त्या ताई मला बोलल्या, रीमा तुम्ही खूप थकलेल्या दिसताय, दुपार झाली, तुम्ही सकाळचे आले, तुम्ही पहिले चहा बनवून प्या, नंतर स्वयंपाक करा. पण त्यांनी जेवल्या नव्हत्या. तर मी म्हटलं नाही ताई, आधी मी तुम्हाला भाकरी भाजी करून देते, मगच मी चहा बनवून पिये. तर मी आधी भाकरी भाजी बनवली, त्यांना दिली, वाढलं ताट, आणि मग मी चहा बनवला आणि चहा पिला. तर दुपार झालेली. जर मी समजू शकते की बाबा एखादी व्यक्तीला वेळेवर जेवण देणं गरजेचं आहे, तर ज्या व्यक्तीकडे मी एवढा वेळ काम केलं त्या व्यक्तीला असं का नाही वाटलं की ही एवढ्या वेळापासून आली आहे, नॉनस्टॉप उभी आहे, आपण सांगेल ते सगळं करते, तर ॲटलिस्ट हिला पाणी हवं आहे का ते तरी विचारावं का. की म्हणजे एवढं म्हणजे असं नसतं ना. तर ह्या ताई खूप चांगल्या आहेत, आपले मराठीच आहेत. मी या घरात एंट्री केल्या त्या मला म्हणायला, रीमा तुम्ही खूप थकलेला दिसतात, तुम्ही आधी तुमच्यासाठी चहा बनवा आणि चहा पिऊन मगच कामाला सुरुवात करा. तर बघा मॅडमना ताट वाढून दिलंय, मी पण चहा पिलेला आहे. पालकची भाजी झाली आहे, भाकरी झाल्यात, भेंडीची भाजी झाली आहे, भांडी घासून झालेली आहेत, आणि किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे, गॅस ओटा सगळं साफ केलेलं आहे, आणि मी आता जाणार आहे घरी. तर हे माझं तिसरं काम होतं, शेवटचं काम होतं. पण आज खरंच आहे ना खूप थकली आहे मी. तर हे कोकोकोलाच्या बाटलीचं पूर्ण पॅकेट दिलंय ताईंनी, हे पूर्ण पॅकेट दिलेलं घेऊन मी आता खाली उतरते. मी आता घरी चाललेली आहे. तर माझं इकडचं काम झालंय. पण आज आहे ना सुट्टीचा दिवस होता, सर्वपित्री अमावस्या होती, खूप जास्त काम होतं, सगळे घरात होते, तर खूपच थकलेली आहे मी. तर आता मी चालली आहे घरी. पण त्याआधी एक काम आहे रस्त्यात, ते पण मला करायचं आहे. आता सकाळी मी घरातनं चहा आणि 4 बिस्किटं खाऊन निघालेली, आणि कामावर एक चहा घेतला, आणि आता दुपार झाली आणि आता मी घरी. अरे माझं PUC संपलंय. मग PUCची गाडी मला उभी दिसली, म्हटलं चला PUC तरी काढून घ्यावं. दुपारचे 2 वाजलेले आणि मी PUCसाठी उभी होती, कारण की मी कुठलंही ट्रॅफिकचे नियम कधीच मोडत नाही. मी ट्रॅफिकचे सगळे नियम फॉलो करते. हेल्मेट असू दे, PUC असू दे, इन्शुरन्स असू दे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी कायम ठेवते. तर माझं कालच PUC संपलेलं, आणि माझ्या लक्षात आलं की अरे माझं काल PUC संपलं आहे. मी आज लगेच PUC काढून घेतलं. फक्त 50च रुपये लागतात PUCला. तर मी PUC काढून घेतलं आणि परत घराकडे निघाली. तर 2 ते 2:30 वाजले मला घरी जात, आणि मी चहावरच होती. तर त्या ताईंनी माझा चेहरा बघून ओळखलं, त्यांना ओळखून गेलं की रीमा थकलेल्या आहेत. तर असेच लोक असतात, सगळी लोक सारखे नसतात. माझं मत फक्त एवढंच आहे की आपण माणूस आहोत, तर आपण माणूस म्हणून एका माणसाला का समजून घेऊ शकत नाही. तो लहान मोठा, अमीर गरीब, काळा गोरा असे भेदभाव आपण का करतो. एखाद्याला चहा किंवा पाणी दिल्याने आपण अमीर किंवा गरीब होत नाही ना. एखाद्याला समजून घ्यायला का आपण मागे पडतो. तुम्हाला काय वाटतंय माझ्या या म्हणण्याबद्दल? काय माझे विचार चुकीचे आहेत का? ठीक आहे, चला, रोजच्या आयुष्यामध्ये अशाच नवनवीन अनुभव येत असतात. तुम्ही जाण्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.